विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या वायवामध्ये जो मी कन्सेप्ट घेणार आहे, ती एका वायवामध्ये कंप्लीट होणार नाही. मी तुम्हाला सांगतो. 41 नंबरची वायवा सीरीज मध्ये मी इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले सेल रिएक्शन, सेल रिप्रेझेंटेशनचे न्यूमेरिकल घेणार आहे. आणि खूप प्रश्न आहेत. खूप प्रश्न आहेत. पण आज सुरुवात करायची आहे. सुरुवात. मी तुम्हाला सांगू का? इथे एक क्वेश्चन घेतलाय मी. क्वेश्चन घेतलाय, पण मी जरा पुढच्या स्लाइडवर जाणार आहे. मला 3-4 प्रश्न घ्यायचे आहेत. पण मी अगोदर तुम्हाला काय एक्सप्लेन करतोय ते शांतपणे लक्ष द्या. अगदी व्यवस्थित लक्ष द्या. मी एक शॉर्टकट तुमच्या समोर लिहिलाय LOAN. ओके. लोन. लोन म्हणजे कर्ज मला माहिती आहे. पण हे LOAN जरा वेगळं आहे. हे यल म्हणजे सांगतो लेफ्ट म्हणजे तुमच्या सेल रिप्रेझेंटेशन मध्ये लेफ्टला जो काय असतो ना तो असतो तिथं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे लेफ्टला जो काही इलेक्ट्रॉन आहे ना त्याचा होणार आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि लेफ्टला जो आहे ना तो एनोड आहे तिथं होतोय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतंय आणि तो निगेटिव्ह आहे. मग राईटला कोण आहे? इकडे जर एनोड असेल तर इकडे कॅथोड आहे. ओके. हा जर निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट राईटला जो इलेक्ट्रोड आहे ना त्याचा स्टँडर्ड ईएमएफ राईटचा लेफ्टचा जो आहे त्याच्या स्टँडर्ड ईएमएफ पेक्षा जास्तच पाहिजे. तर तो सेल स्पॉन्टेनियस असेल लक्षात घ्या. ओके. कारण मला स्टँडर्ड ईएमएफ काढताना राईट मधून लेफ्ट व्हॅल्यू मायनस करायची असते. बऱ्यापैकी बेसिक सांगितलं, लेफ्ट, राइट वगैरे सांगितलं. ठीक आहे. तरी कळणार नाहीये म्हणून मी फार कमी प्रश्न घेतलेत. मी 1, 2, 3, 4, 5 प्रश्न फक्त घेतलेत. 5 प्रश्नाला मला 10-15 मिनिटं वेळ लागणार आहे बाळांनो. पण त्यानंतर नेक्स्ट जेव्हा मी वायवा नंबर 42 घेणार आहे, तेव्हा मात्र मी काय करणार आहे पटापट खूप प्रश्न घेणार आहे. ऑलमोस्ट सगळे लक्षात घ्या. मग आता एवढं करतोय, तुम्ही चॅनलला साधं सबस्क्राईब करत नाहीये बरं का, लक्षात घ्या. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांबरोबर शेअर करा लक्षात घ्या. ओके, सुरुवात करूया आपण. काय विचारलंय? Which of the following net cell reaction take place in a galvanic cell containing copper electrode आणि SHE? ऐका. कॉपर आणि SHE. माझ्या सेल रिप्रेझेंटेशन मध्ये राईटला मॅडम असं पाहिजे की ज्याची व्हॅल्यू जास्त आहे. ऑब्व्हियसली इथं बघा हे कॉपरचं रिडक्शनच पोटेन्शियल जास्त आहे. म्हणजे राईट साइडला कॉपर असणार आहे आणि लेफ्ट साइडला हायड्रोजन असणार आहे SHE. हे बेसिक कळालं? कारण SHE म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल 0 व्होल्ट असतं त्यामुळे मी त्याला लेफ्टला ठेवलंय. ओके. आता रिएक्शन लिहिताना जो लेफ्टला जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि राईटला जो आहे तो इलेक्ट्रॉन गेन करणार आणि कॉपर डिपॉझिट होणार आहे. ओव्हरऑल रिएक्शन मध्ये Cu2 त्या 2 मायनसला 2 मायनस कॅन्सल होईल आणि मला काय मिळणार आहे 2H प्लस प्लस Cu राईटला मिळणार आणि इकडे कोण आहे Cu2 प्लस आणि H2. बघा ऑप्शन बी करेक्ट आहे का बघा. ऑप्शन बी करेक्ट आहे. ट्वाइस H प्लस Cu. पण थांबा ना, मी काय म्हणलो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तिथं जर पोटेन्शियल निगेटिव्ह असतं स्टँडर्ड हायड्रोजनचं SHE पोटेन्शियल किती आहे 0 व्होल्ट आहे आणि समजा त्यांनी व्हॅल्यू निगेटिव्ह दिली असती तर ती कमी व्हॅल्यू आहे ना. मग इथला जो काही सेल दिलाय त्याचं पोटेन्शियल निगेटिव्ह आहे त्याला मी लेफ्टला ठेवला असता आणि SHE राईटला ठेवला असता. जर मी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड राईटला ठेवला असता राईटचं रिडक्शन होतंय म्हणजे मला ट्वाइस H प्लस प्लस ट्वाइस E मायनस गिव्स H2 अशी रिएक्शन मिळाली असती. म्हणजे आपल्या सेल रिप्रेझेंटेशनचा पहिला पॉइंट काय राईटला मोठ्या व्हॅल्यू असणार पाहिजे आणि लेफ्टला छोटा. लेफ्टला जो आहे तो ऑक्सिडेशन होणार आहे त्याचे आयन म्हणजे बघा समजा असेल इथं हायड्रोजन तर इकडं त्याचा आयन असणार आहे लक्षात घ्या. ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. पहिला प्रश्न बऱ्यापैकी लक्षात आलाय. नुसतं सेल रिप्रेझेंटेशन आहे कॅल्क्युलेशनचा काय पार्ट नाहीये. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इथं सेल रिप्रेझेंटेशन दिलंय. राईटला सिल्वर आहे लेफ्टला झिंक आहे आणि ते काय म्हणताय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस राईटला जो आहे ते डिक्रीजेस होऊन 0.1 मोलर होत आहे. हा कुठला भयानक प्रकार आहे. नर्स इक्वेशन ऐका व्यवस्थित घेतोय मी. E इक्वल्स टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल मायनस 0.0592 अपॉन N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटू लॉ ऑफ द बेस 10 म्हणायचं होतं
कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट व्यवस्थित एक्सप्लेन करूया. LOAN सांगा लेफ्टला कोण आहे? झिंक. जो लेफ्टला आहे त्याचं काय होणार? ऑक्सिडेशन. म्हणजे काय होणार? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन प्लस ट्वाइस ई मायनस. बरोबर आहे. राईटला कोण आहे? Ag प्लस. तो इलेक्ट्रॉन गेन करणार, पण मी याला ऑलरेडी ट्वाइस न मल्टिप्लाय करतो कारण मला 2 इलेक्ट्रॉन बॅलन्स करून ट्वाइस Ag ला डिपॉझिट करायचं आहे. ओव्हरऑल रिएक्शन करताना ट्वाइस ला ट्वाइस कॅन्सल होणार. आता जे इलेक्ट्रॉन कॅन्सल करतोय आपण, जे इलेक्ट्रॉन आपण कॅन्सल करतोय, ती असते n ची व्हॅल्यू. 2 ला 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल, मग n ची व्हॅल्यू 2 आली. लॉग टू द बेस 10. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट साइडला आयन कोण आहे? Zn2 प्लस. त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं बघा दिलंय 1 मोलर. मग प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर. ओके. रिएक्टंट कोण आहे? रिएक्टंट मध्ये आयन कोण आहेत? ट्वाइस Ag प्लस, ट्वाइस Ag प्लस. मग मला सांगा Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. 0.1 म्हणजे 10⁻⁻1. पण लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार जो ट्वाइस कोएफिशियंट ट्वाइस आहे म्हणजे मला याचा स्क्वेअर केला पाहिजे आणि ते आहे 10⁻². तोंडी सांगतोय, लक्ष द्या. इथं लिहितोय मी ई नॉट सेल मायनस, लक्ष द्या. हे -2 वरती गेल्यावर +2 होतील म्हणजे मला असं मिळेल लॉग टू द बेस 10, 10⁻². हे 2 पुढे येतील. लॉग टू द बेस 10, 10 ची व्हॅल्यू 1 येईल आणि हे जे 2 येते ना 2 ला 2 कॅन्सल होईल आणि मला 0.0592 आन्सर येईल. चिन्ह कुठलं आहे? मायनस. मायनस आहे म्हणल्यावर याचा अर्थ इन्क्रीज नाही होत. मायनस म्हणल्यावर डिक्रीज होतंय आणि डिक्रीजेस बाय 0.0592. सुरुवातीला एवढीच व्हॅल्यू होती. ऐका, नीट ऐका. सुरुवातीला दोघांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर होतं. मग प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 1, रिएक्टंटचं पण 1. 1 चा स्क्वेअर करा 1 येणार. लॉग टू द बेस 10 1 ची व्हॅल्यू 0 होती. तेव्हा सुरुवातीला एवढंच व्हॅल्यू होती. स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल आणि ईएमएफ इक्वल होता. पण मी कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यामुळे हे व्हॅल्यू मिळाली. मायनस म्हणजे याचा अर्थ सुरुवातीपेक्षा व्हॅल्यू डिक्रीज झाली. कुठं अवघड आहे नर्स्ट इक्वेशन. नर्स्ट इक्वेशन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर रिएक्शन लिहिणं. नर्स्ट मध्ये मला प्रॉडक्ट आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन घेत असताना जे आयन आहेत तेवढेच घ्यायचे आहेत. झिंक आणि Ag ची काही गरज नाही. ओके, मी बाजूला सरकतोय. दुसरा क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करणे. ओके. आता तिसरा क्वेश्चन. ओके. याच्यासाठी विचारलंय. याच्यासाठी विचारलेली आहे व्हॅल्यू. तर मी सॉल्व्ह करतोय. बघा E इक्वल्स टू E नॉट minus 0.0592 upon n log to the base 10 concentration of product divided by reactantचं कॉन्सन्ट्रेशन घेऊ नका कारण सॉलिड आहे. संपलंय. आता उत्तर बघा. स्टँडर्ड पोटेन्शियल त्यांनी दिलंय. नीट बघा मी काय लिहिलंय. त्यांनी दिलंय प्लस. मी घेतलं मायनस कारण रिएक्शन बघा ना. Cu चं Cu2 प्लस करायचंय. इथं Cu2 प्लसचं Cu केलंय. मला उलट पाहिजे. ओके, मग हे प्लसचं मायनस. तर इथं मायनस 0.0592 डिवाइड बाय 2. इलेक्ट्रॉनची संख्या घ्यायची. ट्वाइस ई मायनस आहे. 2 घेतलं. लॉग टू द बेस 10. Cu प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. म्हणजेच 10⁻⁻1. आता हा -1 इकडे आल्यावर या मायनसमुळे या मायनसचं प्लस होईल आणि 0.34 प्लस 0.0 याला 2 ने डिवाइड करा 296 येईल. साधं लॉजिक आहे. याला मायनस चिन्ह याला प्लस आहे. दोघांचं सबट्रॅक्शन केल्यामुळे 0.34 पेक्षा कमी येणार आहे. मायनस मध्ये व्हॅल्यू. ऑप्शन डी करेक्ट येतोय. येतोय करेक्ट, लक्षात घ्या येतोय. म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्या पुस्तकात सॉल्व्ड आहे. आहे. या टाइपचा सॉल्व आहे म्हणजे सिंगल इलेक्ट्रोड दिल्या तसले प्रॉब्लेम आहेत. झिंकचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघाच. ओके. बरं हा क्वेश्चन बघा वेगळाच आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट टेन्शन घेऊ नका. स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेलचा फॉर्म्युला 0.0592 अपॉन n लॉग टू द बेस 10 के. के म्हणजे तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. कुठला अवघड प्रश्न आहे. सोडवूया का आपण? 0.0592 अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यावरून कळतंय 2 इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात घ्या. लॉग टू द बेस 10 के ची व्हॅल्यू 10⁻⁴ दिलेली आहे. 4 पुढे येणार म्हणजे मला आन्सर मिळणार 0.0592 ला 2 न मल्टिप्लाय करा कारण 4 जेव्हा इथे येणार 4 2 टू द 4 ना मला 2 न मल्टिप्लाय करा 0.6 ऑलमोस्ट होईल.
त्यामुळे 0.12 च्या आसपास उत्तर येणार आहे. 0.06 आहे ते. त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं 0.012 येईल ना. आन्सर कळालंय तुम्हाला. आन्सर कळालंय. पण थांबा बाळांनो. मी तुम्हाला सांगू का? हे जे क्वेशन्स आहेत ना, या टाइपचे खूप क्वेशन्स आहेत बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी पहिले 11च प्रश्नामध्ये एवढे क्वेशन सिलेक्ट केले होते. लक्षात घ्या. जर अजून बघितलं, ही घ्या झिंकचा प्रश्न. ही घ्या. इथं प्लसचं बघा झेडएन प्लसचं झेडएन केलं इथं उलटं आहे. त्यामुळे ही मायनस व्हॅल्यू घ्यायची नाही. आपल्याला प्लस घेतलं पाहिजे. प्लस घेतलं पाहिजे. 0.76 आणि पुन्हा मगासारखंच नर्स्ट इक्वेशन वापरून सोडवायचंय. 0.76 घेऊ का रे क्वेश्चन? एक क्वेश्चन घेऊयाच आपण. एक क्वेश्चन घेऊयाच आपण. ओके. समजून घ्या. ओके. तिरकं झालं. अरे, 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 अरे! हां, ठीक आहे. ओके. सोडवूया आपण. शांतपणे बघा. E equals to plus 0.76 minus 0.0592 upon 2. 2 इलेक्ट्रॉन. लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.01 आहे म्हणजे 10 रेस टू मायनस 2. हे मायनस आल्यावर मायनस मायनस प्लस होणार आहे. 2 ला 2 कॅन्सल होणार आहे आणि मला 0.76 प्लस 0.0592 येणार आहे. हे दोन ऑप्शन कॅन्सल आहेत. हा ऑप्शन कॅन्सल आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. येणारच आहे लक्षात घ्या. मग आता नेक्स्ट वायवाला आपण बाकीचे प्रश्न पण कव्हर करूया. तुम्ही काय करा, तुमच्याकडे रँकर्स कोर्स आहे ना, तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा 1 तास 6 मिनिटाचा व्हिडिओ वन शॉट सगळा बघा. हे सगळे प्रश्न आपण नेक्स्ट वायमध्ये कव्हर करूया आपण. ऑल द बेस्ट.